नागपूरमधील शांतीनगर आणि पारडी परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी दरम्यान आज आणि उद्या पूर्व विदर्भामधील काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीचा अंदाज। गोंदिया जिल्ह्यामध्ये आज दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस। वादळी वाऱ्यामुळे घरावरील छत उडालेलं आहे आणि विद्युत खांब पडल्यामुळे एका बैलाचा मृत्यू झाला आहे। वर्धा जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। नागपूरकरांची तहान भागवणाऱ्या तोडला दोह आणि कामठी खैरी या प्रकल्पामध्ये पुरेसा जलसाठा आहे। हिंगणा तालुक्यातल्या काही गावांमध्ये पाण्याची समस्या आहे। 15 टँकरद्वारे पाणी पुरवठा होतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये मे महिन्यात कमाल तापमान 40च्या पुढे। नाथसागरामधून सर्वाधिक बाष्पीभवन। 6 दिवसांचं पाणी फक्त 12 दिवसात संपलंय। जायकवाडी धरणामध्ये 39% पाणीसाठा शिल्लक आहे। वाशिमच्या मालेगावमधल्या मसला या खुर्द तलावात कोरडं ठाक पडलेलं पाहायला मिळतोय। परिसरातील जंगली जनावरांचं पाण्यासाठी हाल होत आहेत। प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी आहे। बुलढाणामधल्या शेगाव तालुक्यामध्ये भीषण पाणीटंचाई। पाईपलाईनच्या लिकेज लॉल करून पाणी भरण्याची वेळ आली आहे, तर तापमानाचा पारा वाढल्यानंच पाण्याची ही समस्या। अमरावती शहराला पारा पुन्हा वाढलेला आहे। तापमान 44 अंशांच्या पुढे, तर कडक उन्हामुळे दुपारच्या वेळी रस्त्यावर शुकशुकाट आहे। पुढील काही दिवस पारा वाढण्याचा अंदाज आहे। विदर्भात 2 महिन्यात 56 उष्माघाताचे रुग्ण। उन्हापासून बचावासाठी आता या बेसन नगरपंचायतीकडूनच हीट ॲक्शन प्लॅन लागू करण्यात आलेला आहे। ठिकठिकाणी पाण्याच्या समस्या तिथे देखील सोय करण्यात आली, तर सिग्नलवर ग्रीन नेट लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये 8,000हून अधिक शेतकरी केळी पीक विम्यापासून वंचित आहेत आणि आतापर्यंत 62,000 शेतकऱ्यांकडून पडताळणी, तर कृषी विभागाकडून प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन पडताळणी सुरू आहे। नाशिकच्या मालेगावमध्ये तीव्र उन्हाच्या फटक्यानं शेवग्याच्या उत्पादनात घट झाली आहे। आता शेतकऱ्यांनी शेवग्याची झाडं वाळल्यानंच चिंता व्यक्त केलेली आहे। येवल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे भाव कोसळलेत। कांद्याला 700 ते 800 रुपये प्रति क्विंटलचा भाव आहे। शेतकऱ्यांमध्ये संताप। कांद्याचे भाव घसरल्यानं शेतकरी संकटात। बीडच्या आष्टीमध्ये शेतकऱ्यांना 2 तोळे सोनं मोडून कांद्याची लागवड केली, मात्र कांद्याचे भाव घसरल्यानं खर्चच निघत नाहीये। सरकारनं कांद्याचे ज्यूस करून प्यावं, महिलेची संतप्त प्रतिक्रिया। सोलापूर जिल्ह्यामधील पहिला पांढऱ्या जांभूळ शेतीचा प्रयोग यशस्वी झाला। अकलूजमध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शेतात पांढरे जांभूळ पिकलेत। गोंदिया जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याचं धान खरेदीचे पैसे अद्याप मिळालेले नाहीयेत। शासनाच्या EFSF आणि BSF प्रणाली या ठिकाणी घोळ झालाय। 110 शेतकऱ्यांचे चुकारे थकलेले आहेत। जळगावमध्ये लिंबाचे दर गगनाला भिडलेत। 150 रुपयांपासून ते 200 रुपयांपर्यंत लिंबाची किरकोळ विक्री, तर मागणी वाढल्यानं दरांवर परिणाम झालेले आहेत। डिंभे धरणाच्या कालव्यामधून सोडलेलं पाणी पोटचारीमधून आता मिळावं या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झालेत। पुण्याच्या आंबेगावमधल्या शेतकऱ्यांचं कालव्यात उड्या घेऊन हे आंदोलन सुरू आहे। पुरंदर विमानतळाच्या ड्रोन सर्वेक्षणाला बाधित शेतकऱ्यांचा विरोध। पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज, अश्रुधुरांचा वापर केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। पुरंदरमधील प्रस्तावित विमानतळाला शेतकऱ्यांचा विरोध। पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये झटापटीमध्ये काही पोलीस कर्मचारी जखमी। पोलीस अधीक्षक पंकज देशमुख घटनास्थळी दाखल झालेत। बुलढाण्याच्या खामगावमध्ये सेंट्रल बँकेची शाखा असलेल्या परिसरात आगीची घटना। अग्निशमन दलाकडून वेळीच आगीवर नियंत्रण, तर आगीचं कारण अस्पष्ट आहे। हिंगोलीच्या वसमत शहरातल्या मदिना चौकामध्ये मातीची वाहतूक करणाऱ्या टिप्परला अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू। काही जण जखमी। चालकाचे नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती आहे। पुण्याच्या शिरूरमधील निमोणे गावातून 4 दुचाकी चोरीला गेल्या। दुचाकींची चोरी करताना 4 चोरटे CCTVमध्ये कैद। शिरूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। परभणीच्या पेडगाव रोड परिसरामध्ये मोकाट कुत्र्यांची दहशत। एकाच दिवशी घेतल्यात 5 जणांना चावा। CCTVमध्ये घटना कैद। कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी आहे। पाण्याची टाकी साफ करताना 2 कामगारांचा गुदमरून मृत्यू। सोलापूरच्या अक्कलकोट रोड MIDCतली घटना आहे। संबंधित मालकावर गुन्हा दाखल करण्याची नातेवाईकांची मागणी आहे। अंघोळीसाठी गेलेल्या 2 तरुणांचा कालव्यात बुडून मृत्यू। गोंदियाच्या सालेकसा या तालुक्यातली घटना आहे आणि प्रशांत पटेल आणि प्रतीक बिस्ने असं मृतांची नाव आहेत। भिवंडी शहरात आईची 3 मुलींसह आत्महत्या। आत्महत्येचं कारण अस्पष्ट आहे। भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल।
नागपूरमधील भांडेवाडी परिसरामध्ये एका तरुणाची धारदार शस्त्रानं हत्या. सतीश मेश्राम असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे, तर 3 संशयित पोलिसांच्या ताब्यात आहेत. सांगली शहरामधून धूम स्टाईलनं सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या दोघांना 4 तासात अटक. 13 तोळे सोनं हस्तगत. पोलिसांचं सर्वत्र कौतुक. पुण्यामधील नवले पुलाजवळ अपघाताच्या 2 घटना. ट्रकनं दुचाकी वाहन चालकाला चिरडलाय. दोन्ही अपघातामध्ये दुचाकी चालकाचा मृत्यू. धुळ्याच्या असरपाणी या परिसरामधून 20,20,000 रुपये किमतीचा 360 किलो गांजा जप्त. एकाला अटक. शिरपूर पोलिसांची कारवाई. चंद्रपूरमधील तामसी घाटामध्ये बेकायदेशीर रेती उत्खनन. सामाजिक कार्यकर्ते अभय मुनोत यांची विभागीय अधिकाऱ्यांकडेच तक्रार आहे. जळगावच्या चोपडा तालुक्यामध्ये कृषी विभागाकडून बोगस बियाणे जप्त. तावसे गावातल्या शेतामध्ये साठवून ठेवलेले 12 लाखांचे बोगस बियाणे जप्त. चोपडा तालुक्यामध्ये कृषी विभागाकडून 10 दिवसामध्ये दुसरी कारवाई. चंद्रपूर जिल्ह्यामधील पिंपळखुटा या परिसरात वाघाच्या हल्ल्यामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू. दिवाकर जमुनाके असा मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. पालघरच्या तलासरीमध्ये बिबट्याला पकडण्यामध्ये विभागाला यश आलेलं आहे. वन विभागाला यश आलं आणि खुराडा असलेल्या बिबट्या लपून होता. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ जळगावमध्ये बंदची हाक. तर हिंदू समाजानं पुकारलेल्या बंदला व्यापाऱ्यांचा संमिश्र प्रतिसाद. धाराशिवच्या बावी या ग्रामपंचायतीमध्ये कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. ग्रामस्थांचे गेल्या 4 दिवसांपासून उपोषण. 4थ्या दिवशी 2 उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडली. भंडारा जिल्हा परिषदेसमोर महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेचं आंदोलन. विविध मागण्यांसाठी 2 दिवसीय आंदोलन. मागण्या मान्य करण्याची मागणी आहे. कल्याणमध्ये महापरीक्षण कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात सर्व पक्ष आक्रमक. मोबदला न देता विद्युत वाहिन्या टाकण्याचं काम केल्याचा आरोप आहे. शेतकऱ्यांचा मोबदला देण्याची आंदोलकांची मागणी. वर्ध्यामध्ये स्वाभिमानी बांधकाम कामगार संघटनेचं जिल्हा परिषद सीईओ यांना निवेदन. बांधकाम कामगारांना नोंदणीसाठी प्रमाणपत्र देण्याची मागणी. धाराशिवमध्ये ड्रग्जबाबत जनजागृतीसाठी डीपीडीसीतून 9 कोटींचा निधी. पालकमंत्री प्रताप सरनाईकांकडून निधीस मान्यता. तुळजापुरातील ड्रग्ज प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती. शिर्डी साईबाबा मंदिराला बॉम्ब न उडवून देण्याची बेलद्वारे धमकी. साईबाबा संस्थांची सुरक्षा यंत्रणा तसंच पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर. साई भक्तांनी कोणतीही भीती न बाळगता दर्शनासाठी यावं. साई मंदिर प्रशासनाचं आवाहन. धमकीचा मेल आल्याची संस्थान प्रशासनाकडून पुष्टी. ज्ञानराधा मल्टीस्टेटमधील आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी सुरेश कुटेला 6 दिवसांची पोलीस कोठडी. आरोपी सुरेश कुटेनं 80 लाखांचा अपहार केलाय. वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये प्लास्टिक मुक्त अभियानाद्वारे जनजागृती. प्लास्टिक निर्मूलन आधारित पथनाट्य सादर करण्यात आलंय. वृक्षमित्र परिवाराच्या वतीनं अभियान. जळगाव जिल्ह्यामध्ये सर्रासपणे वृक्षतोड. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विभागाकडे कारवाईची मागणी आहे, तर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. नाशिकच्या येवल्यामधील मातोश्री पॉलिटेक्निकल मेकॅनिकल विभागामधल्या विद्यार्थ्यांनी बनवलेत शेती पिकांचं संरक्षण करणारे यंत्र. सौर ऊर्जेचा वापर करत पिकांचं होणार रक्षण. महाबळेश्वरमध्ये महापर्यटन महोत्सवाचं आयोजन. शिवरायांच्या किल्ल्यांच्या प्रतिकृती पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. बीडच्या आष्टी तालुक्यामधील दौलतगाडा या गावामध्ये यात्रेनिमित्त भव्य कुस्ती स्पर्धा. हिंदू आणि मुस्लिम बांधवांकडून एकत्रित येत यात्रेचं आयोजन. अमरावतीमध्ये 3 दिवस चालणाऱ्या ऑल इंडिया फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन. देशभरातील 9 राज्यातल्या पुरुष आणि महिलांचे कबड्डी संघ अमरावतीमध्ये दाखल.